जर तुम्ही पण प्लॅन करताय शेगाव यासाठी तर तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजे, नाही तर तुम्हाला शेगाव मध्ये आल्यावर खूप मोठी प्रॉब्लेम होऊ शकते. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. आता तुम्ही लोक तर सामान पाहून समजले असं हा कुठ चालला म्हणून. लवकर येऊन जातो आपण आपल्या बुट्टीपुरीच्या स्टेशनवर. आज काय पाहिले भेटते, आपली ट्रेन एकदम टाइमवर आली. म्हटलं बापरे बाप, पॅसेंजर ट्रेन एकदम टाइमावर. आणि हा मित्रांनो, आज आपण एकटेच नाही तर आपल्यासोबत मम्मी पप्पा यांनी लोक म्हणतो ते मला एकटा गेला काय एकटा गेला. मित्रांनो, आता खूप जणांना माहित नसेल आपल्या बुट्टीवरून सकाळी 8 वाजता जी पॅसेंजर आहे तेच डायरेक्ट जाते शेगावले. पहिली वेळा मित्रांनो आज तुमच्यावाले ट्रेन मध्ये एकदम खतरनाक जागा भेटली होती. आता थोड्या वेळात आपली ट्रेन पोहोचून जाते अमरावतीला आणि डायरेक्ट काढून घेतो पण आपली शेगावची तिकीट, कारण आपल्या बुट्टीपुरी मधून शेगावची तिकीट निघत नाही डायरेक्ट. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी 8 वाजता बुट्टीपुरीतून बसले तर शेगावले तुम्हाला हे ट्रेन 5 वाजता नेऊन सोडते आणि फायनली तुमचा पोहोचून जाते शेगावला आणि डायरेक्ट येऊन जातो आपण आपल्या भक्त निवास मध्ये. आता भक्त निवास मध्ये आल्यावर आपण येऊन जातो डायरेक्ट रूम करायसाठी. तिथे एवढी भयानक लाईन लागली होती, बापरे बाप, म्हटलं आज आपला नंबर लागते की नाही. मित्रांनो, मंदिरापाशी जे भक्त निवास आहे तिथं जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर 3-4 घंटे तुम्हाला वेटिंग करावंच लागतं. फायनली मित्रांनो आपल्याला आपली रूम भेटून जाते आणि डायरेक्ट येऊन जातो आपण आपल्या भक्त निवास मधल्या प्रसादालय मध्ये जेवण करायसाठी. फायनली मित्रांनो 4 तास लाईन मध्ये लागून तुमच्यावाले रूम भेटून जाते, पण ज्यांना रूम भेटली नाही ते इथं पटांगणात झोपलेले आहे. काय करता मित्रांनो, अधिक महिना असल्यामुळे शेगाव मध्ये एवढी भीड झाली आहे ना की काय करता सगळे रूमच नाही भेटून राहिले. आणि फायनली मित्रांनो आपल्याला आपली रूम भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता आपली रूम किती क्लीन अँड नीट आहे. तर मित्रांनो, शेगावचा पार्ट 1 ब्लॉग आजचा आपला इथंच खतम होते. भेटू आपण आता शेगावच्या पार्ट 2 ब्लॉग मध्ये, जिथं आपण सांगू आपल्यासोबत मंदिरामध्ये काय काय झालं तर.